नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमळे आपणास सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं अपडेट्स आहे. मुख्यमंत्री योजना दूत यासाठी आपण पाहाल तर राज्यभरातून तब्बल 50,000पर्यंत योजना दूतांची निवड केली जाणार आहे. शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून आपण तब्बल 10,000पर्यंत रक्कम प्राप्त करू शकता. चॅनेल सबस्क्राईब करा, सविस्तर माहिती जाणून घेत आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी जी.आर. पाहायला मिळतोय. राज्यभरात मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे. 7 ऑगस्ट 2024च्या शासन निर्णयानुसार सविस्तर ही माहिती आपण इकडे कव्हर करतोय. शासन निर्णयानुसार आपण पाहाल तर राज्यभरात जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत शासनाची योजना पोहोचवण्यासाठी 50,000 योजनादूत निवडले जाणार आहेत आणि त्यांसाठी आर्थिक मानधन देखील मिळणार आहे. कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ती येथे समजून घेऊयात. या ठिकाणी आपण पाहाल तर या योजना दूतांसाठी ग्रामपंचायतीमधून 1 आणि शहरी भागात 5,000 लोकसंख्या असेल तर त्यांसाठी 1 अशा प्रकारे निवड प्रक्रिया असणार आहे. मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना एवढे मानधन दिले जाणार आहे. त्यामुळे जर आपली निवड होते तर आपल्याला 10,000 रुपये प्रति महिना मिळणार आहे. परंतु यामध्ये एक लिमिटेशन आहे की 6 महिन्याचा करार असेल. 6 महिन्यानंतर नवीन योजना दूत या ठिकाणी निवड केली जाणार आहे. ठीक आहे, या अशा प्रकारची प्रोसेस आहे. निवड करण्यासाठी जे निकष असतील ते निकष कशा प्रकारचे आहेत. ठीक आहे, तर येथे आपण पाहाल तर वयोमर्यादा 18 ते 35 असणे आवश्यक आहे आणि त्यानंतर किमान कुठल्या तरी सेक्टरमधून आपण पदवीधर पाहिजेत. आपल्याला कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे. त्यानंतर उमेदवाराकडे मोबाईल असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. आपला आधार कार्ड आणि त्यानंतर बँक खाते आधार कार्डसोबत संलग्न असावे. तदनंतर पुढे आपल्याला जर आधार कार्ड बँकेसोबत संलग्न नसेल तर मग काय करावे हा प्रश्न असेल तर यावर व्हिडिओ बनवलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून पाहून घ्या. आता या योजनेसाठी सर्वप्रथम अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असणार आहे. अर्ज कसा कराल यावरती व्हिडिओ आपण बनवतो आहे. पुढे आपल्याला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. तुर्तास ही जी कन्सेप्ट आहे आपली बेसिक ते समजून घ्या. त्यानंतर आधार कार्ड लागेल. आपले जे काही आपलं शिक्षण झालं असेल पदवी त्याच्या डिग्री सर्टिफिकेट जो असेल तो लागणार आहे. आदिवास प्रमाणपत्र लागणार आहे. वैयक्तिक जे आपलं बँक खातं असेल त्याचा तपशील आणि पासपोर्ट साईज फोटो हे काही डॉक्युमेंट्स आहेत. हे डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक आहेत आणि आपलं हमीपत्र हे देखील इकडे महत्त्वाचं आहे. हे डॉक्युमेंट्स आहेत. हे डॉक्युमेंट्स आपण जवळ ठेवा आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज आपल्याला करायचा आहे. तो कसा करणार यावर व्हिडिओ मिळेलच. तोपर्यंत इतर जे काही योजनेसंबंधित माहिती आहे ते या ठिकाणी समजून घेतो आहे. ते कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तर या ठिकाणी जी नेमणूक प्रक्रिया आहे ती कशाप्रकारे असणार आहे ते आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते. आपण जे ऑनलाईन अर्ज कराल ते ऑनलाईन अर्ज पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी इथे लाभार्थी यादीमध्ये समावेश केला जाईल. पुढे जाऊन जी आपण आपली निवड झाल्यानंतर कोणती कामं करायची आहेत हा देखील प्रश्न असेल तर ते इथे पाहायला मिळते. आपल्याला जिल्हा माहिती अधिकारी असतील त्यांच्या संपर्कात आपण थेट असणार आहात आणि त्यांच्या संपर्कात राहून नवीन कोणत्या योजना शासन राबवतं आहे त्या योजनांची माहिती ग्राम पातळीवर प्रत्येक सर्वसामान्य माणसांपर्यंत आपल्याला ती पोहोचवायची आणि त्या संबंधित आपल्या दिवसभरातील जे काम केलं असेल त्याचा अहवाल आपल्याला ऑनलाईन या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि योजनातून त्यांना नवीन नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील. नवीन स्कीम येतील त्यानुसार जबाबदाऱ्या असतील. त्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत आणि त्या संबंधित अहवाल आपल्याला द्यायचे आहे. आणि जर आपण यामध्ये गैरहजर असाल, जबाबदारी सोडून आपण जर गेलात तर मग आपलं जे मानधन असेल 10,000 रुपये ते आपल्याला प्राप्त होणार नाही. अशा प्रकारची प्रोसेस असणारी माहिती समजून घेतली. अर्ज प्रक्रियेसाठी आपल्याला नोटिफिकेशन बेल प्रेस करावे लागेल जेणेकरून आपल्याला पुढील व्हिडिओ लवकर प्राप्त होईल. तुर्तास एवढंच. भेटणार आहोत पुढे. जय हिंद. धन्यवाद.